मागे घेण्याच्या तारखेपर्यंत सगळं सुरू राहील. कुठे कुठे हे शक्य आहे? संभाजीनगर शक्य आहे का? नाही, संभाजीनगरमध्ये तर शक्य नाहीये. संभाजीनगरमध्ये युती ही तुटलेली हे जाहीर झालेलं आहे. आता इथं युती करणं म्हणजे आता डोके फोडाफोडी सुरू करणं हा नवीन अध्याय सुरू होईल. म्हणून संभाजीनगरमध्ये युती होणार नाही. आता जो गेल्या 2-3 दिवसांपासून जो राडा सुरू आहे त्या राड्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. एकीकडे राज्यातल्या सगळ्या महापालिकेच्या निवडणूक आणि एकीकडे संभाजीनगरची निवडणूक असं चित्र राज्यात दिसते. हे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही कार्यकर्त्याला तुम्ही काउंट करू नका ना. हा उद्रेक काय होतो, असू शकतात तुमच्याकडे जागेची मागणी ते करतात कार्यकर्ते. अनेक वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता जर उमेदवारी मागत असेल तर ते गैर आहे का? तुमच्या निवडणुकीला त्याने झेंडे घेऊन फिरला का नाही फिरला? तुमच्या घोषणा दिल्या का नाही? तुमच्यासाठी काम केलं का नाही? मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही अनेक उमेदवार असतात, अनेक उमेदवार जे पक्षाचे आहेत त्याच्याबद्दल बोलतो,